वर्तकनगर येथील श्री साईबाबा मंदिराचा 38वा वर्धापन दिन सोहळा 23 ते 25 नोव्हेंबर या कालावधीत भक्तिमय वातावरणात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. 3 दिवसांच्या येथील कार्यक्रमांमध्ये ठाण्यासह आसपासच्या भागातील शेकडो भक्तांनी सहभाग नोंदवून श्रद्धा आणि भक्तीचं दर्शन घडवले. येथील धार्मिक कार्यक्रमांची सुरुवात शनिवारी सकाळी 4:30 वाजता काकड आरती आणि साईबाबांच्या मूर्तीला अभिषेक, आरती तसंच 7:30 वाजता श्री दत्त या यज्ञाची सुरुवात करून करण्यात आली. भक्तांनी मोठ्या संख्येनं हजेरी लावून या पवित्र यज्ञामध्येही सहभाग घेतला. यानंतर भक्तांना लाडू म्हणून प्रसादाचं वाटप करण्यात आलं, ज्यामध्ये भक्तांनी आनंदाने सहभाग घेतला. सकाळी 9:30 वाजता झालेल्या गायन, भजन आणि कीर्तन या कार्यक्रमांनी येथील वातावरण भक्तिरसात न्हाऊन निघालं होतं. या उत्सवाचं आयोजन श्री साईनाथ सेवा समितीच्या सक्रिय सहभागानं आणि प्रमुख सल्लागार संजय केळकर, अध्यक्ष मंगेश नेईबागकर आणि इतर सदस्यांच्या उपस्थितीत आणि मार्गदर्शनाखाली करण्यात आलं. या उत्सवाला साई भक्तांनी जास्तीत जास्त मोठ्या संख्येनं दर्शन घेत लाडू प्रसादाचा लाभ घ्यावा असं आवाहन श्री साईनाथ सेवा समितीचे अध्यक्ष मंगेश बळीराम नेईबागकर यांनी केलं आहे. सब मिलके आज शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात एक नवा सूर छेडलाय. बिहार पॅटर्न महाराष्ट्रात राबवण्याची मागणी त्यांनी केली आहे. त्याचबरोबर पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्रीपदी नियुक्ती करावी अशी स्पष्ट मागणी त्यांनी केली आहे. नरेश म्हस्के यांनी एका पत्रकार परिषदेत महाराष्ट्राला स्थिर नेतृत्व आणि जनतेच्या हितासाठी कार्यरत सरकारची गरज असल्याचं सांगितलं. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारनं घेतलेले निर्णय हे राज्याच्या विकासाला चालना देणारे ठरलेत. त्यामुळे त्यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्याचा निर्णय योग्य ठरेल असंही त्यांनी सांगितले. या वक्तव्यामुळे शिवसेनेत आणि महायुतीत राजकीय हालचालींना वेग आलाय. बिहार पॅटर्न राबवण्याचा मुद्दा नेमका कसा आहे आणि यामागे काय विचार आहे याकडेच आता सर्वांचं लक्ष वेधलं जात आहे. या ज्या आता काही विधानसभेच्या निवडणुका झाल्या, माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली या लढल्या गेल्या आणि महायुतीचे नेते एकनाथ शिंदे साहेब यांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ घालतील असा आम्हाला ठाम विश्वास आहे. मी त्या पक्षाचा कार्यकर्ता आहे. माझ्या पक्षाचे नेते एकनाथ शिंदे साहेब आहेत आणि कार्यकर्ता म्हणून मला असं वाटतं की माझा नेता मुख्यमंत्री व्हावा, एकनाथ शिंदे साहेब हे मुख्यमंत्री व्हावे असं मला हे प्रामाणिकपणे वाटतंय. बिहारमध्ये ज्या पद्धतीने नितीश कुमार यांच्या गळ्यात मुख्यमंत्र्यांची माळ घातली गेली, त्यांची संख्या कमी होती तरी सुद्धा त्यांना मुख्यमंत्रीपद महायुतीने, लोकशाही आघाडी सरकारने, एनडीएने त्यांच्या गळ्यात त्या पद्धतीने माळ घातली. त्याच पद्धतीने माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना मुख्यमंत्रीपदी जाहीर करतील असा आम्हाला ठाम विश्वास आहे. हरियाणामध्ये जे सैनी म्हणून जे मुख्यमंत्री केलेले आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली त्या निवडणुका लढल्या गेल्या. त्याच पद्धतीने माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली ही महाराष्ट्रातील निवडणूक लढली गेली. त्याच पद्धतीने ज्यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढल्या जात आहेत त्यांनाच मुख्यमंत्रीपद बहाल केलं जातं. हा एक उदाहरण भारतीय जनता पार्टीने दिलेलं आहे, एनडीएने दिलेलं आहे. हेच पॅटर्न आमच्या महाराष्ट्रात होईल असं आम्हाला वाटतं. शेवटी महायुतीचे नेते आहेत,
महायुतीचे जे काही प्रमुख आहेत, माननीय नरेंद्र मोदीजी असतील, अमित शहा असतील, नड्डाजी असतील आणि सर्व नेते निर्णय घेतील असा आम्हाला ठाम विश्वास आहे. श्री साईनाथ सेवा समिती वर्तकनगर ठाणे श्री साईनाथ मंदिराचा 38वा वर्धापन दिनोत्सव शनिवार दिनांक 23 नोव्हेंबर ते सोमवार दिनांक 25 नोव्हेंबर या कालावधीत साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने 3 दिवस श्री दत्तयाग यज्ञ आयोजित करण्यात आलेला आहे. तरी सर्व साई भक्तांनी दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा अशी विनंती संस्थेचे अध्यक्ष श्री मंगेश बळीराम नईबक्कर सर्व साई भक्तांना करीत आहेत. 5 वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत ठाणे शहर मतदारसंघातून दुसऱ्या क्रमांकाची म्हणजेच 72,000च्या आसपास मते घेणारे मनसेचे उमेदवार अविनाश जाधव यांची यंदाच्या प्रचारात जोरदार हवा निर्माण केली होती. मात्र असं असलं तरी निकालात त्यांची पीछेहाट झाल्याचंही समोर आले. गेल्या निवडणुकीपेक्षा त्यांना कमी मिळालेली मतं आणि दुसऱ्या स्थानावरून तिसऱ्या स्थानावर गेल्यानं जाधव यांची केवळ प्रचारातच हवा होती असं आता निकालातून स्पष्ट होतंय. ठाणे शहर मतदारसंघातून भाजपचे उमेदवार संजय केळकर, ठाकरे गटाचे उमेदवार राजन विचारे आणि मनसेचे उमेदवार अविनाश जाधव यांच्यात तिरंगी लढत होती. 5 वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत संजय केळकर विरुद्ध अविनाश जाधव असा सामना झाला होता. या निवडणुकीत केळकर 19,000 मतांनी विजयी झाले होते. यंदाच्या निवडणुकीतही केळकर आणि जाधव हे दोन्ही उमेदवार रिंगणात होते. त्यातच या मतदारसंघातून 2009मध्ये आमदार राहिलेले ठाकरे गटाचे उमेदवार राजन विचारे हे देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. या तिरंगी लढतीमुळे निवडणुकीची रंगत वाढली होती. अविनाश जाधव यांनी वेगवेगळ्या पद्धतीनं प्रचार केला होता. ठाणे स्थानकात फलक हातात घेऊन त्यांनी प्रचार केला होता आणि एकदा निवडून देण्याची संधी मागितली होती. मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या 2 जाहीर सभाही झाल्या होत्या, तर शर्मिला ठाकरे यांनीही चौक सभा घेतल्या होत्या. एकूणच प्रचारातील वातावरण निर्मितीमुळे मनसेची प्रचारात हवा दिसून येत होती. जाधव हेच बाजी मारतील आणि पराभूत झाले तर विचारे यांच्यापेक्षा जास्त मतं घेतील अशा चर्चाही रंगल्या होत्या. प्रत्यक्षात निकालानंतर मनसेची प्रचारात केवळ हवाच असल्याचं स्पष्ट झाले. राज्यात महायुतीला विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादाचा फायदा उचलण्यासाठी मागील काही वर्ष रखडलेल्या ठाणे महापालिकेच्या निवडणुकीसह राज्यातील महापालिका आणि नगरपालिकांच्या निवडणुकीचा बिगुल राज्य सरकार वाजवण्याच्या तयारीत आहे. लवकरच निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याची शक्यताही व्यक्त केली जाते. राज्यातील 10 महापालिका आणि नगरपालिकांचा कारभार सध्या प्रशासकांच्या ताब्यात आहे. महापालिका, नगरपालिका, नगर परिषद येथे लोकप्रतिनिधी नाहीत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना थेट अधिकाऱ्यांना समस्या सांगाव्या लागतात. परिणामी त्यांना अडचणी भेडसावतात. त्यामुळे महापालिका, नगरपालिकांच्या निवडणुका जाहीर कराव्यात अशी मागणी विरोधकांकडून केली जात होती. लोकसभा निवडणुकीत महायुतीला दारुण पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे स्थानिक स्वराज्य निवडणुका जाहीर करण्यात आल्या नव्हत्या. परंतु आता विधानसभा निवडणुकीत महायुतीला निर्विवाद विजय मिळाला आहे. त्याचा फायदा मिळवण्यासाठी राज्य सरकार पुढील 2 ते 3 महिन्यात नगरपालिका, महापालिका निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्याची शक्यता आहे. राज्य सरकारचा शपथविधी पार पडल्यानंतर महापालिका निवडणुकांच्या तारखा जाहीर होणार असून फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात या निवडणुका होतील अशी शक्यता व्यक्त केली जाते. जिल्ह्यातील ठाणे, नवी मुंबई, कल्याण, उल्हासनगर, मीरा भाईंदर आणि भिवंडी या 6 महापालिका, ठाणे जिल्हा परिषद, अंबरनाथ आणि बदलापूर नगर परिषद यांच्या निवडणुका मागील 2 ते 6 वर्षांपासून स्थगित आहेत. त्यांचा कारभार सध्या प्रशासकांच्या ताब्यात आहे. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1,500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण.
विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होऊन दुसराच दिवस उजाडलाय, तर तिकडे सीएनजीच्या दरात किलोमागे तब्बल 2 रुपयांची वाढ झाली आहे. आता सीएनजीच्या दरात वाढ झाल्यामुळे परिणामी रिक्षांच्या भाडेदरातही वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला आता चाप बसणार आहे. सीएनजीच्या दरात वाढ झाल्यामुळे रिक्षांच्या भाडेदरात प्रति किलोमीटर 2 ते 2.5 रुपयांची वाढ करण्याची मागणी रिक्षा युनियननं केली आहे. सीएनजीच्या दरात किलोमागे 2 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. याची झळ आता थेट मुंबईकरांच्या खिशाला बसणार आहे. मुंबईसारख्या उपनगरात धावणाऱ्या रिक्षांच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. रिक्षांच्या दरात प्रति किलोमीटर 2 ते 2.5 रुपयांची वाढ करण्याची मागणी रिक्षा युनियननं केली आहे. त्यामुळे मुंबईकरांचा रिक्षा प्रवास महागणार आहे. महानगर गॅस लिमिटेडनं 22 नोव्हेंबरपासून सीएनजीच्या दरात वाढ केली आहे. त्यानुसार आता प्रति किलो सीएनजीसाठी 75 ऐवजी 77 रुपये मोजावे लागणार आहेत. मुंबईतील रिक्षा, टॅक्सी, बस यांसारखी सार्वजनिक परिवहन वाहनं सीएनजीवर विसंबून असतात. त्यामुळे या वाहनांना सीएनजीसाठीचे अधिक पैसे मोजावे लागणार असून त्यांचा भुर्दंड मुंबईकरांना सोसावा लागेल. रिक्षापाठोपाठ टॅक्सी आणि इतर वाहनांच्या भाडेदरातही वाढ होण्याची शक्यता आहे.